खूप जास्त विचार डोक्यात येणं हा एक आता सध्या प्रॉब्लेम म्हणून लोक डिस्कस करायला लागलेले आहेत. तर त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत. जो विषय आहे की ओव्हर थिंकिंग म्हणजे अति विचार करणं. नमस्कार, मी मिसेस ज्योती लांडगे, डायरेक्टर जनशिक्षण संस्थान. की जास्त अति विचार आपण करायला लागतो. कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार आपल्या डोक्यात येतो? तर बऱ्याच गोष्टींचा. नुसता आपल्या स्वतःबद्दल आहे, दुसऱ्यांबद्दल आहे, किंवा आपल्या खूप विविध प्रकार आहेत. म्हणजे एव्हरीबडी इज अ स्टोरी टेलर आणि प्रत्येकाकडे एक स्टोरी आहे, गोष्ट आहे आणि त्या गोष्टीवर खूप विचार केला जातो. आणि विशेष म्हणजे असं आहे की निगेटिव्ह विचारामध्ये जास्त आपण रमतो किंवा जास्त त्याची एक चैनच तयार होते. एकदा थोडासा विचार सुरू झाला की ऑटोमॅटिक आपण कुठे विचार करायला लागतो. आणि मग आताच एकाने मला सांगितलं की मॅडम, मला असं होतं आहे की असं वाटतंय की मेंदूमध्ये माझ्या सगळ्या विचारांचा कचरा साठला आहे आणि आता मला काहीही सुचत नाहीये, काही बोलायला मला समजत नाहीये. किंवा बोलताना अशा व्यक्ती काय करतात, मध्येच काहीतरी वेगळं बोलायला सुरुवात करतात. कारण काय की त्यांच्या डोक्यामध्ये ऑलरेडी तो संवाद झालेला असतो, त्यांनी ते बोलून झालेलं असतं आणि ते बोलता बोलता आतला संवाद केव्हा एकदा बाहेर येतो असं त्यांना होतं आणि त्याच्यामुळे ते निम्मच वाक्य समोरच्याशी बोलतात आणि समोरचा गोंधळून जातो की हे काय बाबा, हा काय बोलायला सुरुवात केली, मी काय सांगतो आणि हा काय बोलायला सुरुवात करतोय. किंवा मी वेगळंच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि हा काहीतरी वेगळंच ऐकतोय. कारण काय, तो त्या तंद्रीत असतो, विचारांच्या तंद्रीत असतो आणि त्या विचारांची चैन त्याला खरं म्हणजे त्याला ते खूप त्रासदायक असतं. कारण खूप विचार त्याच्यावर करतो, अतिविचार. खरं म्हणजे मेंदू जी आहे, मेंदूची रचना अशी आहे की मेंदू हा फक्त प्रेझेंट टेन्स बद्दल विचार करू शकतो. आत्ताच्या घडीवर तो विचार करू शकतो. भविष्याचा विचार हा विचार करण्याची शक्ती मेंदूकडे नाही असे तज्ज्ञ म्हणतात. भविष्याचा विचार करण्याची शक्तीच नाहीये त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये क्षमता सुद्धा नाहीये. मग असं तज्ज्ञ लोक सांगतायत, म्हणजे जे न्यूरोलॉजिस्ट आहेत ते सुद्धा सांगतायत. आणि मग आपण जर समजा भविष्याचा जास्त विचार करायला लागलो तर काय होतं की ते मेंदूची ती क्षमता नाहीये, मेंदूला माहिती नाहीये की भविष्यामध्ये काय घडणार आहे, तरी पण आपण तो विचार करतोय आणि म्हणूनच मेंदूला खूप जास्त ताण येतो. आणि मग आपण म्हणतो की खूप डोकं दुखायला लागलंय, मला खूप टेन्शन येतंय, स्ट्रेस येतंय, चक्कर यायला सुरुवात होते. अशा टाईपचं, ज्याला आपण सायकोसोमॅटिक डिसीजेसकडे पुढे वळणार आहोत, तर तशा टाईपचे आजार आपल्याला मनोकायिक आजार ज्याला म्हणतो तसे उत्पन्न होण्याची शक्यता असते. तर कधी कधी काय होतं की आपल्याला लोकांना नाही म्हणायचं असतं पण आपण हो म्हणतो. त्याचा खूप त्रास होतो. म्हणजे कधीतरी हो म्हणायचंय, कधी नाही म्हणायचंय, हे खूप क्लिअर हो किंवा क्लिअर नाही म्हटलं पाहिजे. जर समजा आपल्याला नाही म्हणायचं ना आपण हो म्हटलो तर त्याच्यावर इतकी विचाराची शृंखला तयार होत जाते आणि मग डाऊट तयार होतो. जेव्हा एखादी व्यक्ती डाऊटमध्ये असते की हे नक्की मी बरोबर केलं की नाही, किंवा हे जे केलेलं आहे ह्याचा परिणाम काय होणार आहे, या विचाराची जेव्हा साखळी तयार होत जाते तेव्हा तो ओव्हर थिंकिंगकडे जातो, अतिविचाराकडे जातो. आणि मग ती लेवल इतकी वाढत जाते की त्यांचं खूप डोकं दुखायला लागतं. म्हणून क्लिअर थिंकिंग जे असेल की हो तर हो, नाही तर नाही, असं बोलल्यानंतर सुद्धा ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम ज्याला आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. नंतर दुसरं त्याच्यासाठी सोल्युशन असं आहे की ज्या वेळेला आपल्याला विचार यायला लागतात तेव्हा आपण अगदी सजगपणे स्टॉप म्हणायला पाहिजे. स्वतःला स्टॉप म्हणायचं, किंवा स्विच ऑन आणि स्विच ऑफ अशी जर आपली कंडिशन आपण स्वतः डिफाईन करून ठेवली ब्रेनमध्ये, की ज्या वेळेला मला समजेल की मी खूप जास्त विचारांमध्ये गळतोय आणि ते विचार सगळे निगेटिव्ह विचारांकडे जात आहेत, तर त्यावेळेला मी पटकन आतल्या आत मनात म्हटलं पाहिजे स्विच ऑफ. स्विच ऑफ म्हटल्याबरोबर तो स्विच ऑफ करण्याची क्षमता आपल्यामध्ये, हे जरा प्रॅक्टिसने येतं, पण प्रॅक्टिसने तो विचार आपण पूर्णपणे थांबवू शकतो. दुसरा त्याच्यासाठी एक्सरसाइज असा आहे की पूर्वी बघा मंत्रोच्चार केले जायचे, किंवा एखादा देवाची तुम्हाला आवड असेल तर देवाचं नाव सतत घेतलं जायचं. हे कशासाठी, की दुसरे विचार येऊ नये आणि मेंदू त्याच्यामध्ये बिझी राहावा, त्याच्यासाठी हे केलं जायचं. समजा कुणाचं देवावर श्रद्धा नसेल किंवा देव ह्या संकल्पना मान्य नसेल तर त्याच्यासाठी उपाय आहे की त्याला आवडणारं गाणं म्हणावं,
की तुम्ही येता जाता केव्हाही किंवा मनातल्या मनात जरी ऑफिसमध्ये असलात आणि जर तुमची विचारांची शृंखला तयार होत असली, तुमच्या लक्षात आलं की पटकन तुम्ही मनातल्या मनात आवडणारं गाणं म्हणत गेलात, तरी सुद्धा तुम्हाला ते आधीचे जे विचार आहे ते थांबवण्याची क्षमता तयार होते. कारण मेंदू तुमचा त्या गाण्याच्या लिरिक्समध्ये, गाण्याच्या चालीमध्ये, गाण्याचे शब्द जे आहे त्याच्यामध्ये, गाण्याच्या अर्थामध्ये हे सगळं मेंदू विचार करायला लागतो आणि काम करायला लागतो आणि तुमचे जे वेगवेगळे विचार यायला सुरू झालेले असतात, ती लाईन जी सुरू झालेली असते ती थांबते. आता मी पहिल्यांदा म्हटलं होतं की एव्हरीबडी इज अ स्टोरी टेलर. म्हणजे काय की आपण सतत काहीतरी गोष्टी सांगत असतो, गोष्ट असते आपल्याकडे आपली आणि सतत आपण त्या क्रिएट करत राहतो. तर आणि बऱ्याच वेळेला अशा गोष्टी असतात की समोरच्याला तसं वाटतही नसतं, पण आपणच आपलं असं एक तयार करून घेतो, ओपिनियन तयार करून घेतो, मत तयार करून घेतो की त्याला असं वाटलं असेल, मग त्याला असं वाटेल, तसं वाटेल. खरं म्हणजे त्याच्या मनातलं आपल्याला माहिती असण्याचं काही कारण नाही आहे. त्याच्या मनात वेगळे विचार असतील, आपल्या मनात वेगळे असतील. त्याच्यामुळे त्याला काय वाटेल ह्याच्यावर खूप मोठी शृंखला विचारांची तयार होते आणि त्याच्याने सुद्धा आपल्याला विचारांचा त्रास सुरू होतो. आणि त्यावेळेला जो त्रास आहे तो किती, जर समजा आता महिलांच्या बाबतीत म्हटलं तर समजा काही महिला खूप अगदी भावनिक झालेल्या असतात किंवा काहीतरी त्यांनी एखादा प्रसंग पाहिलेला असतो, एखादा ऍक्सिडेंट पाहिलेला असतो, एखाद्या सिरियलमध्ये कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला दाखवलेला असतो आणि जर एखादीला अचानक वाटलं की अरे बापरे त्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्या मुलांचं आता कसं होणार, काय होणार, ते सगळं सिरियलमध्ये दाखवत असतात. पण ही लगेचच त्याला रिलेट करते, अरे बापरे आपल्या नवऱ्याचा तर ऍक्सिडेंट होणार नाही, मग ऍक्सिडेंट जर झाला असेल त्याचा आज तर फोनच लागलेला नाहीये, नेमका कुठे गेला असेल, मग ऍक्सिडेंट झाला असेल तर कोणत्या हॉस्पिटलला त्याला ऍडमिट केलं असेल, मग कसं होणार आहे, मग मी कशी, इतके तिचे विचार सुरू होतात. खरं म्हणजे ती घटना घडलेली नाहीये, पण न घडलेल्या घटनेबद्दल सुद्धा कुठली तरी एखादी गोष्ट आपण तयार करतो आणि सतत त्याचा विचार करत 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 मग इतकं टेन्शन येतं आपल्याला, तो व्यक्ती येईपर्यंत आपले ते विचार थांबत नाही आणि मग तो व्यक्ती आल्यानंतर आपल्याला हायसं वाटतं की हां बरं वाटतं आता. म्हणजे इतका विचारांची शृंखला आपण स्वतः तयार करत राहतो. हे तर एक छोटंसं उदाहरण आहे. दुसरं की एखादी घटना आपल्या बाबतीत घडलेली असेल, अंधश्रद्धा असतात त्या की मी ही साडी नेसल्यानंतर हे असं असं झालं होतं, म्हणजे मी हा रंग वापरायलाच नकोय आणि नेमकंच तो रंग तिच्या समोर आला किंवा तिला वापरावा लागला की तिने त्या रंगाची साडी नेसली तर तिला वाटतं अरे बापरे आज नेमकं काहीतरी होणार आहे, त्यावेळेला पण असं झालं होतं, आता पण असं होऊ शकतं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या विचारांचा गुंता तिच्यामध्ये तयार होतो आणि ती त्याची स्टोरी बनवायला लागते आणि मग ती मोठी मोठी गोष्ट होत जाते. जे काहीही घडलेलं नाहीये त्याचा सगळ्याचा विचारावर विचार, याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. त्या ओव्हर थिंकिंग मध्ये जातो आपण आणि मग नंतर मात्र त्या जाळ्यात इतके स्वतःच अडकतो, जसं आपण म्हणतो ना की कोळ्याचं जाळं असतं की ते मकडी का जाल, मग ते एकात त्या सगळ्या जाळ्यामध्ये आपण स्वतःच अडकून जातो आणि आपल्याला लवकर बाहेर निघता येत नाही. त्याच्यासाठी हे ओव्हर थिंकिंग आहे, हे आपल्याला लक्षात आल्याबरोबर आपण ते थांबायला पाहिजे, हो की नाही ते पाहिजे आणि स्टोरी थांबवली पाहिजे. जी काही आपण स्टोरी तयार करतोय, गोष्ट तयार करतोय आहे ती तयार करणारी गोष्ट आपण थांबवली पाहिजे. ज्या क्षणी ती गोष्ट आपण थांबू की नाही बाबा असं काही झालेलं नाहीये, ते सिरियल जे आहे ते रियालिटी नाहीये किंवा त्याचा फोन लागला नाही तर आउट ऑफ रेंज असेल तर तो कुठेतरी दुसरीकडे असेल, कदाचित फोन लागणार पण नाहीये, तो व्यवस्थित असणारच आहे असं आपण, कारण मेंदूला पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा चुकीचं बरोबर असं काहीही कळत नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण काय की एक मला वाटणारी बरोबर वाटणारी गोष्ट तुम्हाला चुकीची वाटू शकते किंवा चुकीची गोष्ट तुम्हाला वाटलं ती बरोबर आहे, मला चुकीची वाटू शकते. म्हणजे गोष्ट तर एकच आहे, मग त्याला दोन्ही अँगलनी बरोबर आणि चूक कशी असू शकते. तर म्हणजेच मेंदूला बरोबर किंवा चूक किंवा कुठेच तुमच्या एकंदरीतच जर तुम्ही पुढे आपण त्याच्यावर बोलू एकदा कधीतरी की कुठलीच गोष्ट चुकीची नसते आणि कुठलीच गोष्ट बरोबर नसते, कुठली गोष्ट पॉझिटिव्ह नाही, कुठली गोष्ट निगेटिव्ह नाही. आणि म्हणून प्रेझेंटमध्ये जर विचार केला तुम्ही, फक्त आत्ताचा, पुढचा नाही, भविष्याचा नाही, आजचा विचार फक्त जर केला आणि या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या केल्या तर मला वाटतं की तुम्ही हे ओव्हर थिंकिंग जे आहे, सारखा विचार येतोय तुम्हाला, सारखा स्ट्रेस तयार होतोय आणि खूप विचारांमध्ये बऱ्याचशा महिलांना तर झोप सुद्धा लागत नाही. पुरुषांचं सुद्धा होतं तसं नाही, असं नाही कुठल्याही व्यक्तीला, म्हणजे झोप लागताना सुद्धा इतके विचार येत राहतात आणि मग त्या विचारांचं पुढे मग ते सबकॉन्शियस माइंडमध्ये ते सगळा जो
आपण त्याला गार्बेज म्हणतो, ते सगळं गार्बेज, कचरा जो आहे, सगळे वेगवेगळे विचार त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि मग तुम्हाला वेगवेगळे भयानक स्वप्न पडतात, मग कोण कोण तुम्हाला दिसायला लागतं, वाईट गोष्टी तुम्हाला दिसतात. म्हणजे हा मेंदू जो आहे तो सतत झोपेत सुद्धा सक्रिय राहायला लागतो. आणि म्हणून आपल्याकडे तर योगासनं सांगितलेले आहे शांततेसाठी, मेंदूच्या शांततेसाठी, किंवा ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी काही जप करतात, काही लोक गाणं म्हणतात. काही लोकांना जर समजा काही एक ठराविक विचार आहे, तो विचार जर आवडत असेल तर तो विचार परत डोक्यामध्ये आणून त्याच्यावर विचार करत राहणं, अशा टाईपचं तुम्ही एका निगेटिव्ह विचाराची शृंखला जी आहे ती थांबवू शकतात. आणि तुम्हाला जे विचार पुढे नेणारे, सक्सेस दाखवणारे आहे, किंवा तुमचं पुढे तुम्हाला काही छान गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टींचा विचार केला तर, किंवा व्हिज्युअलायझेशन पुढे आपण बोलणार आहोत त्याच्याबद्दल, तर तशा टाईपच्या गोष्टी जर आपण केल्या तर हे ओव्हर थिंकिंगचा प्रकार जो आहे तो थांबू शकतो. तुम्ही विचार करा, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. खूप जास्त विचार आपण दुसऱ्यांबद्दल करतो आणि त्याला तसं काहीच झालेलं नसतं. की एखादी व्यक्ती आहे, तुम्हाला कधीतरी भेटली आहे, ती हसलीच नाही, मग ती समजा माझ्याशी हसलेली नाहीये, मग तिच्या मनात काय असेल, मी त्यावेळेला तिथे भेटले होते, त्यावेळेला मी असं बोलले होते, त्यानंतर ती तसं बोलली होती म्हणून तिला राग असेल का, मग अमकी तमकी तिच्याकडे गेली असेल का, इतका तो विचारांचा. मग ते आपण वी आर द क्रिएटर्स, आपण तयार करतो त्या सगळ्या गोष्टी आणि त्याला लावतो. पण नंतर मग ती बाई एकदा आपल्याला पुन्हा ती व्यक्ती भेटली तर ती म्हणते की माझं लक्षच नव्हतं. म्हणजे किती सोपी गोष्ट, तिचं लक्ष नव्हतं म्हणून ती हसली नाही, इतकी छोटी गोष्ट, पण त्याच्यावर आपण जसं बातो का बतंगड म्हणतात ना, एका छोट्याशा गोष्टीचं मोठी गोष्ट आपण तयार करून टाकतो, राई का पर्वत करून टाकतो. म्हणून अशा गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी सजग राहून आपण विचार करायला पाहिजे. आणि जे ओव्हर थिंकिंगकडे गेलं की स्टॉप करायचं, नाहीतर सरळ मनातल्या मनात गाणं म्हणायचं आणि हे लाईफ सेलिब्रेट करायचं. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण याच्यात मध्ये प्रयोग करून पहा. प्रयोग केल्यानंतर आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा की काय काय तुम्ही गोष्टी केल्या आणि काय त्याच्यातून तुम्ही साध्य करू शकले. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सप्रेम मराठीला सबस्क्राईब करा. नमस्कार.